हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती। मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते। तर बघा, आता जवळजवळ 4:30 होत आलेले आहेत आणि सकाळपासून मी काय आज मशीनवर बसले नाही, कारण बाहेरची बरीचशी कामं होती। ती कामं करून आता मी मशीनवर बसणार आहे। तर बघा, हे 3 ब्लाऊज आहेत, याचे अस्तर फॉल दोरे मी इथं काढून ठेवलेले आहेत आणि हे 3 ब्लाऊज मला उद्या 5-6 पर्यंत तयार करायचे आहेत आणि ते कस्टमरला द्यायचे आहेत। तर हे तिन्ही ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत आणि अगदी अर्जंट ब्लाऊज हे आलेले आहेत। आता तर 4:30 होऊन गेलेत आणि उद्या 5 ते 5:30 पर्यंत हे ब्लाऊज मला द्यायचे। तर पहिले मी काय करते, ह्या तिन्ही साड्या ज्या आहेत त्या सगळ्या तिन्ही साड्यांना फॉल लावून घेते आणि त्यानंतर ब्लाऊज कटिंग करते आणि मग ब्लाऊज एक एक शिवून घेते। तर पहिले बघा, मी इथं आपल्या मशीनचा दाब बदलत आहे, सेटिंग चेंज करत आहे आणि सेटिंग आपली साध्या शिलाईची होती, आता मी बिडिंगची लावलेली आहे आणि आपल्या साड्यांना फॉल बिडिंग करून घेणार आहे। तर इथे मी दाब चेंज केला, दोरा चेंज केला आणि प्रत्येक साडीमधला सुरुवातीला आपण ब्लाऊज पीस काढून घेतो त्याप्रमाणे मी ब्लाऊज पीस काढून घेतले आणि किनारीला व्यवस्थित आपल्याला बिडिंग करायचे, एकसारखी कापून घ्यायचे आणि बिडिंग करून घ्यायचे आणि त्यानंतर मग फॉल लावायचे। असं करून मी माझ्या तिन्ही साड्या फॉल लावून घेतलेल्या आहेत आणि त्या मी नंतर आमच्या काकींकडे हातशिलाईसाठी पाठवणार आहे। तर इथे बघा, आता हातशिलाईला मी त्यांच्याकडे पाठवणार आहे, पण बघूयात त्या देतात की नाही अर्जंट असल्यामुळे, नाहीतर मग त्या हातशिलाई मलाच करावी लागणार आहे। तर आता यातले ब्लाऊज तर मी कटिंग करणारच आहे आणि शिवाय तिन्ही ब्लाऊज हे आपले अस्तरवाले ब्लाऊज आहेत। तर तिन्ही ब्लाऊजांचे अस्तर मी काढून घेतलेले आहेत आणि आता ते तिन्ही ब्लाऊज मी एकसाथ कटिंग करणार आहेत। तर माझी कटिंग करण्याची पद्धत कशी आहे ती नक्कीच बघा, जेणेकरून तुम्हाला खूप साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। तर तुम्ही बघू शकता, तर मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून खूप साऱ्या आपल्या मैत्रिणींना आपल्या ब्लाऊज शिवण्याविषयी ज्या काही तक्रारी असतील त्यांचं निरसन या व्हिडिओमधून होऊ शकतं। तर अशा मी खूप साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत। तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही व्हिडिओ स्किप नका करू। तर बघा, आता मी इथे फॉल बिडिंग करून घेते साड्यांना, तिन्ही साड्या फॉल बिडिंग करून झाल्या आहेत। अगदी अर्धा तास जास्तीत जास्त माझा गेला साड्यांना फॉल बिडिंग करण्याकरता आणि माझ्या काकी घरी नसल्यामुळे, ज्या हातशिलाई करतात त्या घरी नसल्यामुळे त्या साड्याही मलाच आता हातशिलाई करावी लागणार आहे। तर त्या मी नंतर हातशिलाई करणार आहे। आता पहिले काय करूया, ब्लाऊज कटिंग करून घेते, म्हणजे ब्लाऊज कटिंग करून झाले की आपण ते शिवायला घेऊया। तर मी इथे ब्लाऊज आता हे एकाच कस्टमरचे आहेत आणि एकाच मापाचे आहेत, म्हणून मी हे जे अस्तर आहेत तिन्ही अस्तर 3 ब्लाऊज आहेत आपले, तर तिन्ही अस्तर एकमेकांवर व्यवस्थित ठेवून घेणार आहे। कट टू कट ठेवायची आणि किनारीची बाजूही नेहमी आपल्याकडे ठेवायची। तर अशा पद्धतीने बघा, अस्तर मी व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, या पद्धतीने अस्तर मी एकावर एक ठेवत आहे आणि या पद्धतीने अस्तर ठेवून हे तिन्ही ब्लाऊजांवर माप टाकून मी तिन्ही ब्लाऊज एकसाथ कटिंग करून घेणार आहे। तर हे 3 अस्तर आहेत, मेन अस्तर आपण पहिले सुरुवातीला कटिंग करायचं आणि त्यानंतर मग आपण ब्लाऊज पीस कटिंग करायचा। तर बघा, मी इथे मापे टाकून घेते आणि ब्लाऊजची पूर्ण कटिंग करून घेते। तर पहिले पाठीमागचा भाग कट करते आणि पाठीमागच्या भागावरूनच आपल्याला ब्लाऊजचा पुढचा भाग कट करायचा आहे आणि मी पाठीमागचा भाग ठेवूनच ब्लाऊजचा पुढचा भाग कटिंग करते आणि कटोरीचे मी वेगवेगळ्या शेपचे जे पॅचेस काढून ठेवलेले आहेत ते पॅचेस ठेवून कटोरी कटिंग करते।
तर हे ब्लाऊज आपलं 34 मापाचं आहे आणि 34 मापाची कटोरी आपल्याला इथे यूज करायची कटिंगसाठी. आणि मग 34 मापाची कटोरी ठेवून मी हा ब्लाऊज कटिंग करून घेणार आहे. तर आता इथे बघा मी बाही कटिंग करते. पाठीमागचा भाग आणि फ्रंट भाग कटिंग केला आहे. आता बाही कटिंग करते. बाही इथं 8.5 इंचाची आहे. तर 8.5 इंचाचं माप टाकून मी बाही कटिंग केले. आणि आता आपल्याला योगपट्टी कटिंग करायची आहे. योगपट्टी ही साधारण 3.5 आणि 3 इंचाचं माप घेते मी. आणि रुंदीला जेवढा आपला कमरघेर असतो तेवढा कमरघेर घ्यायचा आहे. तर आणि आता आपल्या योगपट्टी ही कटिंग करून झाले. यानंतर आपल्याला कटोरी कटिंग करायची. तर कटोरी मी कशी कटिंग करते हे तुम्हाला कळलंच असेल. तर कटोरीचं 34 मापाचं जे कटिंग आहे आपल्याकडे ते कटिंग ठेवून मी कटोरीची कटिंग करून घेणार आहे. तर बघा आता इथे आपलं अस्तर कटिंग करून झालेलं आहे. आता आपण इथे प्रत्येक ब्लाऊज पीस घेऊन त्या प्रत्येक ब्लाऊज पीसावर हे आपले सगळे ब्लाऊजचे भाग ठेवून मग आपण एक एक ब्लाऊज कटिंग करून घेणार आहोत. तर मग या पद्धतीने मी एकाच मापाचे एक साथ जास्तीत जास्त ब्लाऊज या पद्धतीने कटिंग करते. जेव्हा आपल्याला अर्जंट असतं किंवा आपल्याकडे ब्लाऊजांची खूप गर्दी असते, सणवार असतात किंवा ऑर्डर्स असतात, त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने कटिंग करू शकता. या पद्धतीने कटिंग केली तर तुमचे बरेचसे ब्लाऊज एक साथ कटिंग होतात आणि कमी वेळामध्ये जास्त कटिंग होते तुमची. आणि एक साथ तुम्ही एकापेक्षा 3 ब्लाऊज कटिंग एकापेक्षा जास्त ब्लाऊज कटिंग करू शकता आणि तुमचे जास्तीत जास्त ब्लाऊज यामुळे स्टिच होऊ शकतात. तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुमचे ब्लाऊज शिवा. तर इथे बघा आपल्या आता मी सगळे ब्लाऊज कटिंग करून घेते आणि त्यानंतर मग आपण स्टिचिंग करून घेणार आहोत. तर आता हे सगळे ब्लाऊज कटिंग झाले का मी जो ब्लाऊज त्यांना अर्जंटली पाहिजे होता त्या बोललेल्या का मला एक ब्लाऊज शिवून म्हणजे पहिल्यांदाच ब्लाऊज माझ्याकडे आले तर मी त्यांना एक ब्लाऊज शिवून दाखवणार आहे आणि मग ते फिटिंग वगैरे मला सांगणार आहे आणि त्या पद्धतीने मी दुसरे 2 ब्लाऊज त्या शिवणार आहे. तर एक हा ब्लाऊज जो आहे ऑरेंज कलरचा मी तो त्यांना ट्राय करण्यासाठी लवकर तयार करून देणार आहे. म्हणजे तो आजच्या आज मला रात्री 8पर्यंत तयार करायचा आहे आणि त्यांना ट्राय करण्यासाठी द्यायचा आहे. तर तो ब्लाऊज मी आता लगेच शिवायला घेणार आहे. तर आजच्या दिवसामध्ये मी हे तीन साड्या फॉल बिडिंग करून घेतल्या आहे. 3 ब्लाऊजही कटिंग करून घेतले आणि त्यातला एक ब्लाऊज मला आता 8 वाजेपर्यंत शिवायचाच आहे. तर असं हे आपलं कामाचं रुटीन आहे आणि रोज अशीच आपली धावपळ असते. घरातली कामं, बाहेरची कामं ही आपली रोजच्या रोज चाललेली असतात. आणि बघा आता संध्याकाळची वेळ होत आलेली आहे. जवळजवळ 6 वाजत आले आहे. 6च्या नंतर माझी कटिंग करून झाली आणि मी आता मशीनला आपली सेटिंग चेंज करावी लागणार आहे आपल्याला. आपण आधी बिडिंगची सेटिंग लावलेली, आता ती सेटिंग बदली करून आपल्याला साधी शिलाईची सेटिंग लावायची आणि त्यानंतर मग आपल्याला ब्लाऊज स्टिच करायचे. तर मी पहिले कटिंग करून घेते आणि त्यानंतर जवळजवळ 7 वाजता मला आता मशीनवर बसायला मिळेल. तर 7च्या नंतर मी मशीनवर बसून हा एक ब्लाऊज कंप्लीट करणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील.
तर बघा माझा इथे ब्लाऊज पूर्ण शिवून झाला आणि त्यानंतर हा एक टॉप अल्टरसाठी आला होता. तर तोही तिला उद्या सकाळच्याला पाहिजे होता. तर तो माझ्या शेजारीच जी मुलगी राहते तिचा होता. तर तिला तो उद्या सकाळी उद्या सकाळी पाहिजे होता. म्हणजे तो मला आत्ताच अल्टर करून घेणं गरजेचं होतं. म्हणून मग ब्लाऊज झाला की लगेच मी तो ड्रेसही अल्टर करून घेतला. आणि त्यानंतर आता बघा या तिन्ही साड्या मी हात शिलाई करून घेतली आणि आता वाजलेत 8 आणि 8 वाजले आणि मी आता स्वयंपाक करून घेते. रात्रीची वेळ आहे. आता मी शिलाई बंद करते आणि मग जेवल्यानंतर पाहिजे तर उरलेलं थोडंसं काम करून घेते. आता हे जेवल्यानंतर मी दुसरा एक ब्लाऊज शिवायला घेतला आणि तो थोडासा अस्तर जॉईंट करून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी 10:30-11 वाजता मशीनवर बसले आणि दुसरा ब्लाऊज शिवायला घेतला आणि दुसरा ब्लाऊजही आपला पाऊण तासामध्ये शिवून झाला. आणि तो ब्लाऊज शिवल्यानंतर अजून एक ब्लाऊज आपला राहिलेला तो पण ब्लाऊज मी लगेच शिवून घेतला. आणि आता तिन्ही ब्लाऊजांना आपल्याला हुक तर मी हुक लावायला लागतील आपल्याला आणि लूक मशीनवर तयार केलेले आहेत. आणि अशा पद्धतीने मी हे अर्जंटचे तिन्ही ब्लाऊज तयार केले आणि आता तुम्हाला दाखवते मी आपल्या ब्लाऊज कसे तयार झालेले आहेत. आणि ब्लाऊज साधे होते म्हणून ते पटापट शिवून झाले, कारण कुठल्याही प्रकारचा पॅच किंवा लेस वगैरे असं काय डिझाईनचा गळा नव्हता. साधे गळे होते, गोल गळा होता तिन्ही ब्लाऊजांना आणि साधे कटोरी ब्लाऊज होते. त्यामुळे ब्लाऊजांना जास्त वेळ लागला नाही आणि एकाच मापाचे ब्लाऊज होते त्यामुळे पटकन शिवून झाले. तर अशा पद्धतीने मी माझे शिलाईचे काम पूर्ण करते. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटू आपण नवीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ बघत चला आणि सबस्क्राईब करा.